तरी राक्षसा तुरबळी आक्रंद दिदल्या रोळी कपी तुझी अवदस मिळी मी रांगोळी करी प्रभू रामचंद्र भगवान की जय। गणपतीला नमस्कार करून कथा अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे। कथा फार सुंदर आहे आणि कथेची सर्व ऐकणारे सज्जनांनो तुम्ही सगळे ऐकण्यासाठी सावध आहे। कुणी जो आपल्याला नाही कुठं जागे सगळे टक्स बघतात आणि कथा बी तसते। काळनेमी नावाचा राक्षस आणि तो काळनेमी ज्या वेळेस हनुमानजीने धरला आणि गरगर फिरला आपटीला त्यावेळेस तो बी जरा खरतडवीर असा वीर आहे कसा पुन्हा जागा झाला आणि जागा होऊन पुन्हा वरून देते। ऐसे बोलता राक्षस भूमी आदळला करकस निदा उठिला बहुवस परवतेस धनानीला हनुमंतरायाने काळने मी पायाला धरलं पायाला गर 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 फिरला महाराज आणि ज्यावेळेस गरा 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 फिरविला ज्यावेळेस पर्वतावर आपटीला असा आवाज झाला कसा आवाज झाला महाराज कड 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 वाढलं दरी धड 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 काय लागली जिकडं बघावा तिकडं धनानलं महाराज बोला शब्द झाला अत्याद्भुत गंधर्व होते निद्रित उठोनी आते सैरादावत वर्धवी पर्वती आता आवाज झाला महाराज आवाज दणाल्यावर हादरा झाला। गंधर्व होते गंधर्व जागे लटकन झाले अरे बापरे म्हणले कशाचा आवाज आहे एवढा आवाज कस काय झाला म्हणले पर्वतावर लटकुनी उठले जागे झाले महाराज। दणका उठिला दुर्धर जागे झाले सत्वर घेवो निया शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधिती लटकन जागे झाले महाराज आवाजच ऐकला म्हणले एवढा मोठा आवाज कसा काय परत झाला म्हणले लटकन जागे झाल्याबरोबर शस्त्रास्त्र बघा म्हणले आपला आपला हत्यार तरी घ्या हातामध्ये आणि एवढा आवाज कुणी केलाय कशामुळे झाला असेल म्हणून हातामध्ये घेऊन जरा डाहुले की बाबा हे गंधर्व बघायला लागले कुठे काय बघते पुढे काय बघते तवा देखिला कपी केसरी भवता वेळीला समग्री वर्षता शस्त्रास्त्री निसिमाजी चोरी केली करी त्यावेळेस गंधर्व महाराज डावले ना हातामध्ये शस्त्र डावले इकडे बघते तिकडे बघते तवर तर हनुमानजी पुढे दिसल्या बरोबर हनुमानजी दिसले म्हणले ह्यानं आवाज केला काय म्हणले एवढं दणानलंय म्हणून चौकून सगळ्यांनी याला टाकलं ना याला चौकून याला टाकला आणि याला टाकून पुढे आता हनुमानजीला काय उत्तर बोलतात कोण कुणाला कसं उत्तर बोलताय ह्याच्यासाठी सावध व्हा जरा जागे व्हा आणि ऐका तू कोण कैसा आहेसी मध्यरात्री का पर्वती सैरा विचरसी आज्ञा कोणासी उसिरी गंधर्व ही जागे झालते लटकन आणि म्हणले एवढा असणारा मारलास म्हणले कुठं आवाज केला आणि आज्ञा कुणाची घेतली कशासाठी आलात आणि इथे येण्यासाठी कुणाला पुटलं कशामुळे आलात अशा प्रकारचा हनुमानजीला ते गंधर्व यावेळेस प्रश्न करू लागले त्यावेळेस हनुमानजी काय उत्तर देतात निसी मध्यान अंधारी तुका विचरसी गिरी शिखरी पर्वता कार शरीरी कोण दरवरी पडिला म्हणले तू इथं आलास हनुमंता आणि आता शिखर विचारतोस पर्वत विचारतोस कशामुळे विचारतोस
आणि म्हणले आलास की आलास आणि का बसलास का? त्या पर्वतावर श्रीराचा एवढा मोठा कोण या पर्वतावर पाळलास, कुणाला मारलंस हे सांग. असे गंधर्व हनुमानजीला विचारायला लागले. त्यावेळेस हनुमानजी काय बोलतात? एक मनती पुस्तकाय धरा बांधा हात पाय मध्ये रात्री विचरत आहे तस्कर होय सर्वथा. त्यावेळेस गंधर्व म्हणू लागले हनुमानजीला, म्हणले याला काय विचारायचं वानराला, कशामुळे विचारायचं म्हणले? बघतात काय, धरा बांधा, याच्या हात पाय बांधा, नाही तर याला मारा, एवढं तरी करा, काही असणारा वेळ लावू नका. एकमेकात गंधर्वाचा हमला चालू झाला. हनुमानजी थांबलेले होते. म्हणले ह्यांचा कालवा किती होतोय, कसा होतोय जरा ऐकू म्हणले. ऐसा करी ती कल्लोळ मिनले सबोत सकळ ते देखो गोळांगुळ मधुर बोल बोलत. त्यावेळेस ते 80,000 होते महाराज, कमी नव्हते. 80,000 आले आणि एक खट्यात चौकून या हनुमंतरायाला वेळा टाकला. बोलायला लागले. हनुमंतरायाने हात जोडले, मंजूळ गोड शब्दात विनंती केली महाराज. आणि गोड शब्दामध्ये हनुमंतराया त्या गंधर्वानी काय बोलू लागलेले आहे? जम्बू दीपाचे दक्षिण कोणी किष्किंधा असे राजधानी सुग्रीव राज चुडामणी तयस्थानी नांदत. त्यावेळेस गंधर्वानी विचारला, हनुमंतरायाने विनंती केली हात जोडून. हात जोडलेत आणि सांगितलं, हे गंधर्व, किष्किंधा असणारी, किष्किंधा नावाचं नगर आहे, किष्किंधा चुडामणी तो असणार नगर आहे. आणि त्या नगरामधला राजा सुग्रीव आहे. आणि राजा सुग्रीव त्या ठिकाणी राज्य करतोय. आणि त्या राजाचा त्यांच्या मधला मी एक असणारा वानर आहे. एवढी कथा हनुमानजी त्या गंधर्वाला सांगू लागले. त्यासी सखे श्रीरामेसी स्वामी मानी श्रीरामासी बोला तन मन अर्पिले भक्तासी वानरासी अति प्रेम. हनुमंतराय म्हणू लागले, गंधर्व, त्या सुग्रीवाचं आणि प्रभू रामचंद्राचे जवळचे संबंध आले. आणि जवळचे संबंध आल्यावर तन मनानं धन मनानं प्रभू रामचंद्रांनी जवळच सुग्रीवाला केलं. आणि सुग्रीवाला जवळच करून सुग्रीव आपल्याशी करून घेतलं. आणि असं कार्य रामानं केलं माझ्या, असं हनुमानजी त्या गंधर्वाला बोलू लागले. राम रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण रावले ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण आडीला. त्यावेळेस गंधर्वाले हनुमंतराय हात जोडून विनंती करतात, राजा रावणाचं आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध घनघोर झालं म्हणले. आणि घनघोर युद्ध झाल्यानंतर राजा रावणानं शक्ती सोडली. आणि शक्ती सोडून लक्ष्मणाचा बंधू प्रभू रामचंद्राचा बंधू लक्ष्मणाला वाचन केलेलं आहे. आणि अशा अवस्था झालेली आहे. अशा प्रकारचं गंधर्वाचे सांगलेले आहेत. विनंती करू लागले, विनंती करू लागले महाराज. बोला. प्रभू रामचंद्र